संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री प्रकाश उदाने अप्पा, संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील माई, संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय श्री धोंडीराम शिंदे यांना, संस्था सदस्य श्री एम ए पाटील सर, श्री जयंत नाना सर, श्री एस एन कुंभार सर, प्रशांत कुलकर्णी सर, त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सर्व मान्यवर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं प्रदीर्घ कालखंडातील सेवा. थँक्यू. आजच्या या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचा प्रारंभ उभयतांचा सत्कार प्रशासनाच्या वतीनं सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं प्राथमिक स्वरूपात मुख्याध्यापक व तालेकर मॅडम यांच्या हस्ते संपूर्ण आज उद्या परवा दिवस एक दिवस जातील पण आपल्या स्नेहबंध कधीही कमी होऊ नये, तो सतत जवळच राहावा हीच विनंती आमच्या सरकारकडून. हार पुष्पपूजन पूर्ण पोषण मानचिन्ह देऊन पहिले कुटुंबियांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद सर. यानंतर आजच्या सत्कार मूर्तीचा शिक्षण सेवक सोसायटीच्या वतीने हा सत्कार संपन्न होतो. धन्यवाद मॅडम. यानंतर आर जी येवले सरांचा सत्कार शिक्षण सेवक सोसायटीचे तालुका सरांना श्री निवास शिंदे सर यांच्या हस्ते संपन्न होते. सरांना विनंती की त्यांनी येवले सरांचा सत्कार करावा. शाल पुष्पगुच्छ देऊन शिक्षण सेवक सोसायटी मार्फत हा सत्कार संपन्न होतो. येवले सर सुद्धा आपल्या शिक्षण सेवक सोसायटीचे माजी संचालक आहेत. यांचा सत्कार Right.
धन्यवाद सर. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस यांच्या वतीनं या ठिकाणी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस यांच्या वतीनं आजच्या सत्कार मोठीचा सत्कार संपन्न होते. शाल व पुष्पगुच्छ धन्यवाद मॅडम. यानंतर डॉक्टर आर जी येवले सरांचा सत्कार महाविद्यालयाचे सन्मान. यानंतर मी पाटील मॅडम यांचा सत्कार सुभाष तापडकर हे करते. यानंतर पाटील मॅडमांचे नातेवाईक अभिजित पाटील हेही त्यांचा सत्कार करत आहेत. त्यांना विनंती की त्यांनी UV पाटील मॅडम यांचा सत्कार करावा. प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका UV पाटील मॅडम यांचा सत्कार त्यांचे नातेवाईक या ठिकाणी करत आहेत. श्री अभिजित इतर मान्यवरांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन सांस्कृतिक विभाग प्रमुख रणखांबे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. व्यासपीठावरील इतर मान्यवरांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री रणखांबे सर करत आहेत. त्यांना विनंती की त्यांनी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. स्वीकार करत आहेत. प्रयोगशाळेच्या ऑफिस कामासाठी हा भेट दिलेला आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर धन्यवाद सर. डॉक्टर आर जी येवले सरांनी रुपये 355 रुपयांची 31 पुस्तकं ग्रंथालयास भेट दिलेली आहे. त्याचाही स्वीकार एवढे सर्व जास्त मुख्याध्यापकांनी करावं अशी त्यांना विनंती. रुपये 1355 किमतीची पुस्तकं आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी, व्याकरण, निबंधमाला, चरित्र या विषयावरील पुस्तकं आहेत. धन्यवाद सर. श्री येवले सर व UV पाटील मॅडम यांनी संदर्भ व पुस्तकं भेट दिल्याबद्दल आपल्या प्रशालेच्या वतीनं त्यांना आभार पत्र देण्यात येत आहे. मी मुख्याध्यापकांना विनंती करतो की त्यांनी पर्यवेक्षिका UV पाटील मॅडम. ठीक आहे. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. UV पाटील मॅडमचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. धन्यवाद मॅडम. यानंतर आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर आर जी येवले सर यांनाही विनंती त्यांनी इंग्लिश मीडियम विभागाच्या वतीने हा सत्कार स्वीकारावा. धन्यवाद सर. सेवानिवृत्त होणाऱ्या आजच्या दोन्ही सत्कार मूर्तींना शुभेच्छा देण्याची व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, पदाधिकारी, त्याचबरोबर प्रशालेचे सर्व उपस्थित सहकारी, त्यांचे आजचे सत्कार मूर्ती, त्यांचे कुटुंबीय, या सर्वांचं मी स्वागत करते. आज सुपरवायझर UV पाटील मॅडम व डॉक्टर येवले सर यांचा प्रदीर्घ सेवेतून अत्यंत आनंदाने सेवानिवृत्त होत आहे. तसा हा दिवस थोडासा संमिश्र स्वरूपाचाच. अगदी त्यांच्या भावना आज अगदी सुरुवातीपासून म्हणजे नोकरीच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून त्या आजपर्यंत असंख्य अनुभव त्यांनी घेतलेले आहेत आणि त्या असंख्य अनुभवांची उजळणी आज त्यांच्या मनामध्ये होत असणार आहे. आज गेली 24 वर्ष मी आणि UV पाटील मॅडम आम्ही एकत्रच सहकारी म्हणून काम केले. प्रत्येक वेगवेगळ्या रूपातून मॅडमचा सहवास आम्हाला लाभला. एक शिक्षिका म्हणून, एक अधिकारी म्हणून, एक मैत्रीण म्हणून त्या नेहमीच आमच्या बरोबर असत.
त्यांचा स्वभाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे, अतिशय शांत, संयमी, सहनशील अशा या मॅडम एक अधिकारी म्हणून सुद्धा त्या आमच्या सर्वांशी, सहकाऱ्यांशी अतिशय शांतपणे, प्रेमळपणे व समजून घेऊन राहिल्या. आजपर्यंत त्या कधीही कोणाशी मोठ्या आवाजात सुद्धा बोलल्या असतील असं आठवत नाहीये. कोणतंही काम अतिशय शांतपणे, जबाबदारीने समजून घेऊन आणि निष्ठेने त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर प्राथमिक विभाग हा अतिशय मोठा विभाग आहे. मुलांची, विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा आणि कामाच्या स्वरूपाने सुद्धा हा विभाग थोडा जास्तच मोठा आहे. आणि तो विभाग आजपर्यंत मॅडमनी ज्या दिवसापासून त्या पदावरती आल्या त्या दिवसापासून अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा प्रयत्न केला. तो प्रामाणिकपणे सांभाळत असताना अनेक अडचणी आल्या असतील, पण त्या सुद्धा त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पूर्ण केल्या. या शाळेबरोबरच आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही मॅडमनी खूप खंबीरपणे पार पाडलेली आहे. अतिशय कर्तव्य तत्परतेने त्यांनी आपलं कुटुंब सांभाळलं. आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणी त्यांना आल्या, दुःखाचे डोंगर त्यांनी पार केले आणि त्या दुःखाच्या डोंगरामधूनच त्यांनी आपल्या मुलांना एक चांगला संस्कार, चांगलं शिक्षण दिलं. आज त्यांची दोन्ही मुलं अगदी उच्च शिक्षित आहेत आणि चांगल्या पदावर कार्य करत आहेत. आपल्या कुटुंबाचा त्या एक आधारस्तंभ बनल्या. आज त्यांची मुलं, नातवंड, सून, जावई या सगळ्यांच्या मध्ये त्या अतिशय आनंदाने आहेत. शाळेव्यतिरिक्त तसं आम्ही बऱ्याचदा सहलीला एकत्रित गेलो. त्या सहलीमध्ये मॅडमचा एक वेगळा स्वभाव आम्हाला पाहावयास मिळाला. इथं जरी शांत वगैरे शाळेत असल्या तर तशा सहलीमध्ये मात्र त्या नसायच्या. अतिशय मनमोकळेपणाने त्या आमच्याशी राहायच्या, वागायच्या. फार मजा मस्तीमध्ये आम्ही अनेक सहली केलेल्या आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा त्यांचं वयाचं, त्या आमच्यापेक्षा कितीतरी वयानं मोठ्या असायच्या, पण तरी सुद्धा अगदी चेष्टा मस्करीमध्ये आम्ही अगदी आनंदानं एकत्रित, अगदी शाळेव्यतिरिक्त सुद्धा आणि शाळेमध्ये सुद्धा बऱ्याचदा अतिशय एकोप्यानं आम्ही राहिलेलो आहोत. या कुटुंबातून जरी आज आपण मॅडम सेवानिवृत्त होत असलात तरीही तुमची एक मैत्रीण म्हणून तुम्ही नेहमीच आमच्या कुटुंबात असणार आहात. आजचं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे येवले सर. येवले सरांच्याबद्दल काय सांगावं, ते तर एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आहे. जरी आज सर तुम्ही निवृत्त होत असला तरी आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही कधीच निवृत्त होणार नाही, कारण तुम्ही सतत कार्य करत राहणं ही जी तुमची खूबी आहे किंवा ती जे तुमचं कौशल्य आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे खरोखरच तुमचं कार्य खूप मोठं आहे. तुमचा आवाका, तुमचा पसारा, कामाचं स्वरूप, सहकारी, मित्रवर्ग हे तुम्ही आयुष्यामध्ये आजपर्यंत खूप कमवलं आणि इथून पुढेही नक्कीच कमवणार आहात. आता या आयुष्याची एक इनिंग तुमची संपलेली आहे. ही पहिली जी इनिंग असते ती आपली खूप जबाबदारीची असते, एक कर्तव्याची असते, एक संसाराची आणि शाळेच्या जबाबदारीतून तुम्ही या इनिंग मधून आज आता थोडंसं मुक्त होणार आहात आणि आता तुमची सेकंड इनिंग कडे सुरुवात झालेली आहे. आयुष्य पुन्हा एकदा नव्या पद्धतीने जगण्याची सुवर्ण संधी आज तुम्हाला इथून पुढे मिळणार आहे. आतापर्यंत आपली जी काही अपूर्ण स्वप्न, छंद राहिलेली असतील, जी सेवा काळामध्ये आपल्याला पूर्ण करता येत नाही, ती आता इथून पुढे तुम्ही मनमुरादपणे अगदी स्वच्छंदी होऊन पूर्ण करावी. असंख्य चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी तुमच्या बरोबर आहे. हे चांगले वाईट अनुभव हे प्रत्येकाच्याच आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही चांगलं वाईट बरंच काही शिकवून जातात. तर या सगळ्या अनुभवांच्या शिदोरीतून तुम्ही सगळे चांगले अनुभव बरोबर घेऊन जावे आणि वाईट अनुभव तुम्ही इथंच विसरून जावे. याचबरोबर तुम्हाला जसं आनंद, मनाला आनंद देणारं, उत्साही असं जे तुमचं चिरतरुण आयुष्य आहे ते तुम्ही इथून पुढे हे खूप छान आनंदात आपल्या कुटुंबाच्या समवेत जगावं. आणि आता घड्याळाची टिकटिक थोडी बंद होणार आहे. घड्याळाच्या काट्यानुसार आपल्याला जे पळावं लागतं ते थोडंसं आपलं विसावणार आहे. तर या दुसऱ्या इनिंगचा, या पुढील आयुष्याचाही तुम्ही खूप छान पद्धतीने अनुभव घ्या आणि ते तुम्ही करणारच आहात, यामध्ये तीळमात्रही शंका नाही. या भावपूर्ण समारंभाच्या वेळी आज मी आपल्या दोघांना
कुटुंबियांच्या समेत खूप छान आनंदात आरोग्यदायी ऐश्वर्यपूर्ण जावं. कारण या इथून पुढचं जे आयुष्य आहे यामध्ये आता आपल्याला काहीच हवं नको असतं, फक्त आहे ते म्हणजे आपलं आरोग्य. त्यामुळं या पुढील आयुष्यामध्ये तुम्हा दोघांनाही खूप आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे अशी मी विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर मनोगत व्यक्त करतील. नमस्कार सर्वांना. आजच्या या भावपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्था प्रमुख माननीय अप्पा, संपूर्ण त्यांचे सहकारी आणि सत्कारमूर्ती येवले सर आणि पाटील मॅडम, आज माझ्या जी काही जबाबदारी दिली, अचानक मला सांगितलं का की येवले सरांवर तुम्ही बोलायचं. आता येवले सरांवर बोलायचं नाही तर कोणावर बोलायचं? कारण सावंत सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की मित्र असावा बनव्यामध्ये घालव्यासारखा. खरोखर येवले सरांजवळ जाणं म्हणजे हा एक नशिबाचा भाग आहे. काही काम नसतं म्हणजे येवले सरांकडे जायचं. मग येवले सरांना एखादा विषय विचारला तर सखोल चिंतन ते सांगायचे आणि त्याच्यावर आपण मार्गक्रमण करायचं. हा एक आमचा एक 8-10 लोकांचा जो काही ग्रुप होता, येवले सरांना काही अडचणीमध्ये आम्ही सल्ले विचारायचो आणि ते खरोखर चांगला सल्ला देणारे व्यक्ती. येवले सरांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे येवले सरांचं गाव हे विदर्भातलं धामणगाव आणि ते जवळपास मला वाटतं 1995 मध्ये तेही या पलूस गावामध्ये आले आणि मी सुद्धा 1995 दोघेही बरोबर सर्व्हिसला लागलो. त्यावेळेपासून आमचा संबंध आहे. येवले सरांच्या बाबतीत असं म्हणावं लागेल मूर्तिमान कीर्तिमान. येवले सरांचं शिक्षण बघा, MSc ॲग्री. दोघेही पती पत्नी, एक MSc ॲग्री, एक BSc ॲग्री, पण दोघेही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. येवले सरांनी त्यांचं स्वतःचं शिक्षण कधीच थांबवलं नाही. अगदी PhD पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि त्यामुळे ते आपल्या या परिसरामध्ये डॉक्टर म्हणून सगळ्यांना परिचित झाले. शिक्षणामुळे ते परिचित झाले आणि मग मी त्यांना एक दिवशी म्हटलं, डॉक्टर आता काय करणार आहे? तुमची पाठी वाचताना आम्हाला बरंच कष्ट घ्यावं लागतं. तुम्ही कुठले कुठले कोर्स केले? म्हटलं सर आता माझं जेवढं BEd करायचं राहिलं. आणि त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी फॉर्म भरलाच होता आणि BEd सुद्धा केलं. मग ते एकटाच मला दोघं मिळून करणं म्हणजे फायदा होईल. त्यांनी लगेच मॅडमलाही सांगितलं तूही कर. दोघांनी BEd केलं आणि मॅडम तिकडे समर्थ इंग्लिश मिडियमला प्राचार्य म्हणून लागला. डॉक्टरांचा स्वभाव एकदम हसत खेळत आहे, अगदी प्रामाणिक आहे. एवढंच नाही तर येवले सरांच्या बाबतीत एवढं सांगावं लागेल की आपल्या परिसरामध्ये आज जे काही हिरवळ दिसते, त्या झेंडा ग्राउंडवर जे काही झाडं त्यांनी लावले त्याच्या मागची त्यांची एक संकल्पना होती. मी त्यांना सहज विचारलं, डॉक्टर इथं काय लावणार आहे? म्हटलं मी किर्लोस्करवाडीत जाऊन आलेलो आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जो काही पुतळा आहे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे गार्डन केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला या झेंडा ग्राउंडवर वेगवेगळी झाडं लावायचे आणि त्या पद्धतीनं जसं आपल्या शहराला किर्लोस्करांचं नाव आहे तिकडे जशी हिरवळ दिसते त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी हिरवळ करायचं. आणि मग त्यांनी आपल्या या ॲग्री टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन त्यांनी संस्थेला एक ट्री प्लॅन दिलेला होता आणि त्यानुसार त्यांनी बऱ्यापैकी हिरवळ या आपल्या या प्रशालेमध्ये उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर येवले सरांचा छंद म्हणजे एकदा जून जुलै ऑगस्ट महिना सुरू झाला, वृक्ष संवर्धन दिन सुरू झाला की येवले सरांना प्रशासकाने काम सांगा की येवले सर झाडं लावायचे. येवले सर असतील, त्यांचं डिपार्टमेंट असेल, हे वेगवेगळ्या नर्सरीला भेट देणार, झाडं आणणार आणि महिनाभर प्रोग्राम सुरू करणार. अगदी वरून पाऊस आला तरी येवले सर रेनकोट घालणार आणि त्या माणसाकडनं काम करून घेणार. अशा पद्धतीने येवले सरांच्या बाबतीत अजून काय सांगावं तर येवले सर अतिशय जिद्दी माणूस आहे. येवले सरांना एखादा नवीन विषय मिळाला मग ते कामाला लागतात. शिक्षक सेवक सहकारी सोसायटीचं इलेक्शन आम्ही 3 वेळा लढवलं, 3 वेळा आम्हाला अपयश मिळालं, पण येवले सर अतिशय जिद्दी. शेवटी कॉर्पोरेट डायरेक्टर म्हणून का असणार पण गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी एक तज्ञ संचालक म्हणून त्यांनी काम केलं.
एवढंच नाही, येवले सर तुम्ही सेवानिवृत्त जरी होत असला तरी आपल्या TDF पतसंस्थेमध्ये सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा आपलं सभासदत्व टिकतं. आज तुम्ही त्या पदावर काम करताय व्हाईस चेअरमन म्हणून तुम्हाला जवळजवळ अजून या पलूस गावामध्ये जोपर्यंत तुम्ही राहणार तोपर्यंत आम्ही तुम्हाला व्हाईस चेअरमन मध्ये ठेवू. कारण तुम्हाला प्रशाखेची BC सांभाळता त्या प्रत्येक पतसंस्थेमध्ये अगदी तुम्ही बारकाव्याने काम केलेलं आहे आणि ते बारकावे तुम्हाला माहित आहे आणि त्यामुळे या सभासदांचा तुमच्यावर खूप मोठा विश्वास आहे. सर तुम्ही रिटायर जरी झाला येताना आपण बरोबर आलोय, जातानाही बरोबर ठीक आहे. माझी मी 3-4 वर्ष राहिलेली आहे, त्यामुळे तुम्ही आताच काय घरी जाण्याचा प्रयत्न करू नका. विरोधामध्ये आता थंडी वाढलेली आहे, आता थोडे दिवस इथंच काढा. त्याचप्रमाणे येवले सरांचे दोन्ही मुलं सध्या नोकरीला आहेत आणि आता पुढची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची आहे आणि ती म्हणजे त्यांचं लग्नाचं तुम्हाला बघायचं आहे. आता थोडंसं सामाजिक कार्य करता तिकडे सुद्धा लक्ष द्या, कारण नाही म्हटलं तरी आज आपलं वय वर्ष 58 पूर्ण झालेलं आहे आणि दोघेही कसं तुम्ही निवृत्त आहात. आता तुम्हाला पुढचं काम म्हणजे त्या मुलांचं लग्नाचं जे काही काम आहे तिकडे थोडंसं लक्ष द्यावं असं मी तुम्हाला सुचवू इच्छितो. कारण ती एक सगळ्यात मोठी जबाबदारी असते. एखाद्या मुलीचं लग्न झालं, मुलाचं लग्न झालं म्हणजे माणूस खूप बिनधास्त जगतो, कारण तो अनुभव मी स्वतः घेतो. कारण मी माझ्या मुलीचं लग्न केलं त्यावेळेस माझा पाय फ्रॅक्चर होता, मी काहीच केलं नाही, फक्त जाऊन तिला अक्षता टाकायचं काम केलं. पण एवढे सर लग्नामध्ये जी धावपळ होते एक पालक म्हणून तोही एक आनंद वेगळा असतो. अशा पद्धतीने या येवले दाम्पत्याला इथून पुढचं आयुष्य सुख संपत्ती भरभराटीत जावं. त्याचप्रमाणे EV पाटील मॅडम आपण सुद्धा इथला जरी असला तरी कुठंतरी रमून घ्या. माणसाला रिकामं राहण्यापेक्षा काहीतरी काम करायला असलं म्हणजे खूप आनंद होत असतो. आणि एवढे सरांना तर मी अशी विनंती करेन, डॉक्टर तुम्हाला वाचायचा लिहायचा फिरायचा आनंद आहे, तुम्ही पुन्हा एखाद्या विषयावर PhD करा आणि एखादा प्रबंध लिहून दाखवा, म्हणजे तेवढंच लोकांना प्रेरणा मिळेल असं मला वाटतंय. या दोघांबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करण्याची जी काही संधी संयोजकांनी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभार आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. स्टेजवरील सर्व मान्यवर, वेळ होतोय म्हणून थोडक्यात बोलतोय मी. सर्व मान्यवर आणि आजचे सत्कारमूर्ती आदरणीय EV पाटील मॅडम, पर्यवेक्षिका आणि येवले सर. प्रथम EV पाटील मॅडम यांच्या संदर्भात बोले. मला त्यांच्या समवेत 3 वर्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. शिक्षक बंधू भगिनी, खरंच माझ्या मनावरती बराचसा परिवर्तनाचा जो फरक दिसला त्याचं सर्व श्रेय मी EV पाटील मॅडम मध्ये. माझा स्वभाव तसा तडफडक होता, जहाल होता. काम झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे, वर्ग पकडून नाही झालं पाहिजे, राहायला नाही पाहिजे, शिक्षकांच्या किती वर्गात गेलं पाहिजे, मुलं बाहेर कामा नाही, मला ते सहज होत नव्हतं. मॅडम तिथं पर्यवेक्षिका म्हणून काम पाहत होत्या. माझी धडपड आणि गडबड पाहून मॅडमने मला एक दिवशी समजावून सांगितलं, सर इथं गडबड चालत नाही, तर शांतपणे ठेवावं लागतं, शांतपणे राहायचं आणि नंतर त्याच्यावर विचार करायचा. तुमचं तसं घडत नाही, तुमच्या प्रक्रिया इतक्या फास्ट व्हाव्याशा वाटतात, तसं इथे काही घडणार नाही, फक्त मनाला पश्चाताप होईल आणि लवकरात लवकर BP वाढेल, साखरही वाढेल. यासाठी संयम महत्वाचा आहे. मी खरोखरच मोठ्या बहिणीप्रमाणे जे कोणी पाहत होतो, अतिशय शांत, मन मिळावं, हा स्वभाव त्यांचा मला खूपच आवडला. कसं आपल्याकडे म्हण आहे, काठी नाही कोणी पाहिजे, साप गेला पाहिजे. मॅडमचं तसंच होतं, शिक्षक लोकवाचे नाही पण काम करून घ्यायचं. ही मला त्यांनी अतिशय शांतपणे समजावून सांगितलं आणि माझा जहाल महत्वाची जे काही स्वभाव होता ती मवाळ निर्माण झाला. आणि तेव्हापासून खरोखरच काम कसं करायचं, कसं करून घ्यायचं हे मॅडम मी शिकलो. त्यामुळे मला माझा बराचसा त्रास कमी झाला आणि मग मॅडमने सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा जरा जरा का होईना समजूतदारपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्याला मॅडम दिसताय तसं नाही, शांत आहे पण ज्ञानी आहे. त्यांना बरेचसे वाटकावे तिथले आहेत, मी जाऊन पाहिले आहे. त्या ज्ञानी आहे, कष्टाळू आहे आणि सगळी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याचा मला बराचसा फायदा झाला आणि
आणि त्याच्यामुळे मला बरंच म्हणजे व्यवस्थितपणे बीपी न वाढवता, साखर न होऊ देता मला काम करता येऊ लागलेलं आहे. हे सगळं श्रेय मी UV पाटील मॅडममध्ये. पाटील मॅडमचा पारिवारिक सुख खूप छान आहे. मुलगा आहे, मुलगी आहे, दोघे उच्च पदस्थी पोहोचलेले आहे, चांगले पेमेंट आहे, सुखी समाधानी आणि शांतपणे त्यांचं परिवार चांगला चाललेला आहे. मॅडमला मी उर्वरितचे आयुष्य आहे त्यांचं अतिशय सुखी, शांती, समृद्धीचे, बरोबरीच आणि खास करून आरोग्य संपन्न हो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. दुसरे सत्कार मूर्ती म्हणजे येवले सर. येवले सर म्हणजे माझे जीवलग मित्र. प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये येवले सरांचा मी नेहमी सल्ला घेणार. येवले सर जसं भरपूर सरांनी सांगितलं, योग सावंत सरांनी सांगितलं, मूर्ती लहान पण कीर्तिमान, असे हे अतिशय तडफदार, धडपडी, गतिमान, शाळेला जास्तीत जास्त वेळ देणारे. कधी कधी येवले सर 7:30 पावण्यांना शाळेत कॉलेजला यायचे आणि कधी कधी ती 6 वाजता घरी परतले. एवढा वेळ देणारा मला वाटतंय माझ्या तरी 21 वर्षाच्या काळात एकही शिक्षक मी पाहिले नाही, एकही शिक्षक पाहिले नाही. आता पदस्थी असतील तर ठीक आहे, पण सहशिक्षक म्हणून सकाळी 7:30 पावण्याला आलेला व्यक्ती संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो शाळेच्याच प्रगणामध्ये रमतोय, हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. असा व्यक्ती कोणी होणे नाही, झाला पण नाही आणि होणे नाही असं मला तर वाटतं. आणि त्यांच्या समोर नकार हा शब्द नाहीच आहे, नाही म्हणणार नाही, धडपड राहतं, सारखं धडपडीत राहतं. असा धडपडी आणि कामात मग्न असणारा मनुष्य एवढे मॅडमने कसा सांभाळला मला काय माहिती. त्याची बी काहीतरी हातोडी असणार आहे. छानपैकी त्यांनी त्यांना सांभाळलेला आहे. खरोखरच एक छान चांगले मित्र म्हणून मी एवढे पाहतो. त्यांचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य अतिशय चांगलं आहे. का तर त्यांनी त्या कामात झोकून दिलं, त्यामुळे त्यांना ते शक्य झालेलं आहे. शिक्षण सेवकासाठी धडपडले. सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 वेळा हार मानली, पण हार मानणारे कुठले? हे हार मानणारे नव्हतेच. नेहमी म्हणायचे बचत येतो हार मिळले, पुन्हा शिक्षण सेवक आले तयार झाले. अवसर आपण थांबायला पाहिजे, अजिबात थांबणार नाही. मग आम्ही पर्यायी मार्ग स्वीकारला. सर तुम्हाला टेळा लावणे आमचं काम आहे, म्हणजे तुम्हाला यश म्हणजे त्या ठिकाणी शिक्षण सेवक मध्ये ते डायरेक्टर म्हणून पाठवायचं काम आमचं आहे. पण आपल्याला 2 उमेदवार देऊन उपयोगाने जाणार नाही, एकच उमेदवार द्यायचा आणि त्यांच्या मदतीने आपल्याला तुम्हाला रंग लावायचं काम करायचं, असं आमचं ठरलेलं होतं. आणि त्यामध्ये भरपूर यश मिळालं. त्या शिक्षण सेवकच्या इलेक्शन मध्ये कुमार सर जिल्ह्यामध्ये 1 नंबरने निवडून आले आणि इतरांच्या सल्ल्याने आम्ही एवढे सरांना 1 वर्षासाठी का होईना संचालक म्हणून त्या ठिकाणी निवड केली. हे सगळं एकमेकांच्या मदतीने आणि मित्रप्रेमामुळे घडलेलं आहे, एकजुटीमुळे घडलेलं आहे. आता इथून पुढे ह्या शिक्षण सेवकच्या इलेक्शन होणार आहे. माझं सर्व शिक्षक बांधव आणि भगिनींना विनंती आहे, एकजूट होऊन आपण ते यश प्राप्त करू शकतो. एवढे सर आणि त्यांच्या कुटुंबांना, त्यांचं कुटुंबीय अतिशय सुखी आहे. 2 मुलं, 1 मुलगी, 1 मुलगा चांगल्या ठिकाणी आहेत, सर्व्हिसला आहेत. सर मॅडम अतिशय आनंदी आहे. या दोघांनाही उर्वरित आयुष्य अतिशय सुखी, समाधानाचे, आनंदाचे आणि आरोग्य संपन्न जावं ही सदिच्छा देऊन मी माझं या ठिकाणी मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर नमस्कार. सेवानिवृत्ती सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सन्माननीय, ज्यांच्या ऋणातून कधीच उतराई होता येणार नाही असे पलू शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्यांचे अध्यक्ष श्री प्रकाश पुजारी साहेब, उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील माई, उपाध्यक्ष आता सध्या उपस्थित नाही श्री संदेश कुलकर्णी साहेब, सचिव श्री दोंडीराम शिंदे सर व सर्व सन्माननीय सदस्य, तसेच गतिविद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य ए सावंत सर, सर्व विभागाचे पदाधिकारी, सर्व विभागाचे शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी, सर्वांना नमस्कार. मला या संस्थेमध्ये 33 वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि याचे श्रेय कैलासवासी S.K. पाटील तथा काका, कैलासवासी D.V. अण्णा, तसेच कैलासवासी लक्ष्मणराव पाटील डॉक्टर, कैलासवासी A.B. पाटील सर, वडील सर या सर्वांची मी सदैव ऋणी राहील.
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर आयुष्याचे हेलकावे खात असताना तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे दुःखाची तीव्रता जाणवली नाही। या संस्थेत काम करत असताना मला सर्वांचे सहकार्य मिळाले। मुख्याध्यापक ए सावंत सरांसारखे खंबीर उत्साही नेतृत्व असल्यामुळं आपण सर्वजण उत्साहाने आनंदाने निश्चयाने काम करू शकतो याची जाणीव झाली। आणि सेवा काळात कळत न कळत कोणाचे मन दुखावले असेल तर क्षमा करावी। माझे सर्व नातलं मुलगा मुलगी जावई सून या सर्वांच्या सहकार्यानं आयुष्याचा प्रवास सुखमय होत आहे। आपल्या संस्थेची शाळेची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते। आणि शेवटी पलू शिक्षण प्रसारक मंडळ व लकी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले। मला सर्वांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल संस्थेतील सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानते। तसेच प्राचार्य ए सावंत सर, सर्व विभागाचे पदाधिकारी, सर्व विभागाचे अध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेही आभार मानते। तसेच एसीएस कॉलेजचे महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंखे सर, शिक्षण सेवक सोसायटीचे अधिकारी, त्यानंतर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक या सर्वांचेही आभार मानते। माझे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही आभार मानते। आणि चुकून कोणाचे राहिलं असेल तर सर्वांचेच मी आभार मानते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम। यानंतर आजचे सत्कार आज दिवस देशपांडे सर, आज 30 वर्षाचा माझा दिवस आहे। 30 वर्ष तुमचं ऐकून घेतलं, आज माझा ऐकायचं। हा जनतेचा भाग आहे, मित्र मला जाणीव आहे। कागद जवळ नाही आणि 2-3 तास बोलू शकतो तेवढी क्षमता आहे। त्यामुळे सचिव शिंदे सर आमच्या विशेष थोडक्यात घ्यावं का, म्हणजे शिंदे सर जाणीव आहे, आनंद वाटतो मला। एक आपल्या समोर शिक्षक आहे, पोलीस शिक्षण मंडळाचा एक घटक आहे, कुठल्या विषयावर बाजू मांडणार आहे, बोलणार आहे, न रास्ता व्यक्त होणार आहे, हे पण चांगली बाब आहे असं मला वाटतं। मत तुमचं ओके पण द्या। आज पोलीस शिक्षण प्रसारक मंडळ, लक्ष्मणराव किर्लोस्कर कॉलेज, विद्या मंदिर व HSC ऑफिसर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका आमच्या ज्येष्ठ सहकारी श्रीमती पाटील मॅडम आणि माझा या ठिकाणी सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न होत आहे। आपल्या संस्थेने आणि शाळेने आयोजित केले आहे, त्यामुळे निश्चितच आम्हाला आनंद होतोय। ज्या दिवशी आम्ही प्रतिनिधी सेवेतून सेवानिवृत्त होतोय त्या दिवशी आमचा या ठिकाणी एकूणची सत्कार होतोय। हे आमच्याबद्दल पाटील मॅडम आपल्याबद्दल या संस्थेचं आणि शिक्षकाचं प्रेम सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर सगळे आनंदी आहेत। हे लोक पाटील मॅडम ठेवले सर हवे बघा, कदाचित अतिशक्ती होईल, पण आम्ही जावं असं फार लोकांना वाटत नाही, हवं जास्त लोकांना वाटते। काही लोकांचं आम्ही अशी पण भावना असते। मला या लोकांच्या अंगात भेटतात एवढे सर लवकर चालला बघा, शासनाचा नियम आहे, नियम तुम्ही नाही थांबा म्हटलं, शासनाचे नियमाप्रमाणे माझे 18 पूर्ण झाले 11 नोव्हेंबरला मला जावं लागेल। पण लोकांची असं करते की आपले पुणे मॅडम मला शिवाय जायला सगळ्यात प्राथमिक आणि सगळ्यात महत्वाचं माझं प्राथमिक ते सिनियर कॉलेज मध्ये एक वेगळं नातं आहे, एक वेगळे संबंध आहे। मी ते जोपासले गेले 30 वर्षापासून। सगळ्यांचं प्रेम माझ्यावर आहे आणि माझे निश्चित आहे। त्यामुळं सगळ्यांकडे भावना यायच्या एवढे सर आम्हाला पण माहिती नेटवर होत आहे, पण एक काळाचा एक शासनाचा भाग प्रमाणात विरुद्ध होतोय। या ठिकाणी थोडं मनोगत बरेचसे नवीन या ठिकाणी सहकारी आहेत व्यक्त करावं लागेल आणि थोडी माहिती नाही वेगळी होईल, जास्त वेळ आपला घेणार नाही। मग अशी बोलल्याप्रमाणे भरपूर पुरुष शकेल 30 वर्ष सेवा केली, 29 वर्ष 5 महिने 11 दिवस, 11 दिवस पण 11 नोव्हेंबर, छान आकडा उरला बरं वाटतंय। त्यामुळं 29 च्या डबल मी 18-60 मिनिटं बोलू शकेल, वेळेचं बंधन आहे। आणि सचिव आणि संस्था आणि आमचे प्राचार्य अनिराव यांच्या पण सूचना आहेत आणि मला जाणीव आहे परिस्थितीप्रमाणे वागतोय, त्यामुळे आपला वेळ येणार नाही। आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष उदाले साहेब, आपा
श्रीमती उपाध्यक्षा श्रीमती डॉक्टर आशाताई पाटील मॅडम आणि आमचे सचिव एक गडबड नेतृत्व 2014 पासून आमचा चांगला संपर्क आहे. येवले सरांच्या पाठीशी किंवा सहकार्य करणारे केवळ मला प्रोत्साहन देणारे असे आमचे सचिव धोंडराम शिंदे सर. निश्चितच या ठिकाणी आपले सांडगे दादा आहे, प्रशांतराव कुलकर्णी आहे, एम ए पाटील सर संस्थेचे सदस्य आणि आमचे नाना आपल्या संस्थेचे संचालक आणि इतर जे या ठिकाणी कार्यक्रमाला काही अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाही ते आपले उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब आणि निश्चित बाकी सगळे संचालक मंडळ आणि आपण सर्व आपल्या विभागाचे विविध विभागाचे पदाधिकारी, त्याला आपले प्राचार्य, आमचे मित्र जास्त आणि मुख्याध्यापक असं नातं आमचं होतं. ते अनिलराव सावंत, सुपरवायझर दळस सर, दावळे सर, उपमुख्याध्यापक कदम सर, परिवेक्षक निश्चित आजच्या सत्कारवरती पाटील मॅडम आणि आपण सर्व आमच्या सत्कारासाठी उपस्थित पायी पाहुणे, मित्रमंडळी आणि आपले सगळे सहकारी मित्रबंधू. मी मूळचा अमरावतीचा, माझी जन्मभूमी अमरावती. गाडगे महाराजच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला. माझ्या गावावरून अमरावती जिल्ह्यातील दळेगाव छोटंसं गाव, तेव्हा 1966चा जन्म. 14-15 किलोमीटर अंतरावरती गाडगे महाराजचा जन्मगाव. कर्मभूमी त्यांचे कर्म आम्ही बघितले, त्यांचा अजून आम्ही जातोय. आणि जन्मभूमी धोंडराज महाराजची भूमी, पोलूस भूमी. कर्मभूमी गाडगे महाराजची आणि जन्मभूमी पोलूस या पवित्र मातीत आम्हाला संधी मिळाली. त्यामुळे मी निश्चितच मला आनंद होतोय, अभिमान वाटतोय. दोन्ही कर्मभूमी, जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही महाराजांच्या सानिध्यात त्यांच्या आशीर्वादानं कृपेनं चांगलं आरोग्य, चांगली सेवा मी करू शकलो याचा निश्चित मला स्वतःचा अभिमान वाटतोय. मी चांगली सेवा देऊ शकतोय. शेतकरी कुटुंबात जन्म झाला. वडील गोविंदराव पाटील, त्यांना आप्पा म्हणायचे, येवले पाटील. येवले शब्द कोणी वापरतो पण अजून एक ते पाटील आणि आई गीताबाई. मोठं कुटुंब, जवळपास शिंदेचे आप्पा पाहून तरी आम्ही पाहून 6 कोणी 3 लोक. एवढे डान्स सभागृहात लोक मी जर इन्व्हाइट केले असते तर सभागृह कमी पडलं असतं, एवढा गोंधळ आहे. पण मग मी शेंडे पण माझा भाचा 3 वर्षात रिटायर झाला. माझा भाचा आता रिटायर म्हणून पेन्शन घेतोय आणि मामा माणूस सेवेत आहे. अशी परिस्थिती आहे. म्हणजे अशी म्हणजे मुली म्हणजे एक वेगळे आणि आताचे मुलं वगैरे फार गोंधळ आहे, पायपावणे भरपूर आहे. पण मी बंधन पाडला. आज शासकीय कार्यक्रम आहे. संस्थेने आणि आपल्या ज्युनियर कॉलेजने, विद्यालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये आवर्जून मित्र परिवार, मगाशी उल्लेख केला होता डी.एम. सर, मित्र दळ सर, अनिलराव प्राचार्य सावंत सर, त्यांना भरपूर बोलायचं होतं. त्यांनी जे काही व्यक्त केलं सगळ्यांना माहित आहे. वेगळे काय करून तुम्हाला जाणीव आहे. त्यामुळे मी भरपूर बोलतो असता पण मी सांगितलं प्लीज आले नका, आपली स्वतः व्यवस्था करतो. संस्थेच्या कार्यक्रमात येऊन डिस्टर्ब आम्हाला करायचं नाही. काही लोकांना वाईट वाटतं तर आम्हाला फक्त साथ सपोर्ट द्यायचं नको, नंतर भेटू. मी सर ते पत्तेपाडे पूर्वे बघते या ठिकाणी कोणाला इन्व्हाइट केलं नाही आणि त्याला आवाज विनंती केली की आपण स्वतंत्र कार्यक्रमाचं आयोजन करू आणि त्या ठिकाणी आपण चांगला सोपे असा कार्यक्रम करू. त्यामुळं तिथं आम्ही मला सुद्धा आपला ग्रामीण भागात शिक्षण तेव्हाची आता परिस्थिती 1983 मध्ये 10वी झालोय. वडील जेव्हा 7वी पास गावात उच्च शिकले, मुख्याध्यापक लागले आणि निश्चितच कुटुंब सगळं तेव्हा व्यवस्था केली गरजेचं. पण वडिलांनी शिक्षणाची आवड आम्ही 9 पावलं शिकवली आणि मला आता तुमच्या समोर एक त्यांचा मुलगा आहे, एप्रिकाची गरज नाही, चांगला शिकतोय. तुमच्या समोर चांगली सेवा केली आणि 7वीला मुख्य त्यांना 7वी शिक्षण असल्यामुळं मुख्याध्यापकांच्या मागण्या होत्या. पण तेव्हा सिटी सेंटर होती आणि नोकरी करायची होती. आता माणसं वेगळं आहे, आता नोकरी सेंटर. त्यामुळे तेव्हा त्यांनी नोकरी केली नाही आणि आम्हा सगळ्या भावंडांना चांगल्या प्रकारे संस्कार केले आमच्यावरती आणि आम्हाला शिकवलं. गावातलं उच्च शिक्षित कुटुंब म्हणजे गोविंदराव आप्पा नावाने होते, आप्पांचं असं आहे. त्यानंतर आम्ही जिल्ह्यात ठिकाण अमरावती. मग 7वी पर्यंत शाळा, 8वी ते 12वी पर्यंत मी अमरावतीला शिकलोय. बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी शिवाजी ऍग्रिकल्चर कॉलेज अमरावतीला शिकलोय आणि एमएससी मी अकोल्याला ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ त्या ठिकाणी एमएससी केलं ऍग्रिकल्चर. आणि विशेष म्हणजे 11 जिल्ह्याचं ते कार्यक्षेत्र आहे त्या विद्यापीठाचं. आपण त्या 11 जिल्ह्यामध्ये विद्यापीठामध्ये मी एमएससीला 89.54% म्हणजे विदर्भात 11 जिल्ह्यामध्ये दुसरा आपण विद्यापीठ त्या कॉलेजमध्ये पहिला आला अशी आहे. त्यानंतर निश्चित मी थांबलो नाही. बीएससी व्हायचं, बीएड व्हायचं, पुन्हा शिकायचं. डॉक्टरेटचं काम मी 8 वर्ष केलं. पुन्हा त्यानंतर म्हटलं आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, बीएड असावं, बीएड केलं. पुन्हा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, डीएसएम केलं, विजिलेन्सी केलं आणि अजून मी जे ज्ञान नाही ते मी सांगतोय
अजूनही एम ए शिकतोय, अजून रिटायर झालो नाही, शिक्षण थांबलं नाही. आता सध्या माझं शिक्षण सुरू आहे. माझ्या शिक्षणाची माझी खूप थांबली नाही. एम ए इन एज्युकेशन सध्या स्टुडंट फॉर एम ए एक्झाम. आता ते होईल 1-2 वर्षामध्ये तुम्हाला कळेल. तो केवळ शेवट झाली. शिक्षण मात्र थांबत नाही, थांबणार नाही. यानंतर निश्चितच मी कोल्हापूर तेव्हा एम्प्लॉयमेंट न्यूजचा जो जमाना होता वृत्तपत्रामध्ये आणि रोजगार समाचार असं तेव्हा यायचे दिल्लीवरून. आता नाही मला बघायला मिळत किंवा तशा पोस्ट. तेव्हा सहज पोस्ट आली कोल्हापूरला आणि मी कुठे विदर्भातला अमरावतीचा आणि कोल्हापूर आणि मी इकडे निपाणी वगैरे रिसर्चवर धारवाडला असल्यामुळं सहज मी एम्प्लॉयमेंट न्यूजमधून अप्लाय केलं. तर महत्वाची गोष्ट अशी आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधून नॅशनल लेवलचा इंटरव्ह्यू होते. सायंटिस्ट आले आयसीआरचे इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, त्यामध्ये माझी येऊन झाली कोल्हापूरला सायंटिस्ट म्हणून शाखेत म्हणून काम केलं. माझी इच्छा होती. आणि ASIT ऍग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड भारतामध्ये एक अशी संस्था आहे की भारतातले कृषी शास्त्रज्ञ नेमते त्याच्या परीक्षा दिल्या. खरं आपण पौरुषला माझं राहण्याचं निश्चित नव्हतं. हा योगायोगपणा आम्ही आपल्यासमोर करू शकतोय. माझे जरा अपेक्षा वेगळ्या होत्या. ऍग्रिकल्चर तेवढं प्राध्यापक लागायचं, पुढे जायचं, सायंटिस्ट व्हायचं, पण ती वेळ असतं. पण ते दरम्यान काय झालं 1995ला 19 जून 1995ला कोल्हापूरला मी शास्त्रज्ञ असताना ही जाहिरात आहे. मग कोल्हापूरला आमच्या मित्रमंडळाची लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर एक नामवंत शाळा आहे. पोलीस शिक्षण म्हणून एक नामवंत शाळा आपली संस्था आहे जिल्ह्यातली आपल्या का. आणि या ठिकाणी हॉर्टिकल्चरला HSC वोकेशनल किंवा MSc जागा होती. आणि इथं पण माझं बघा काही संबंध नाही. संचालक तेव्हा जे होते चेअरमन वगैरे काका मला नाव सुद्धा माहित होतं. डायरेक्ट स्टेडियमला आलोय त्या भागात आणि स्टेडियमला येऊन या परीक्षेत उतरलोय. मुलाखत दिली. लोक म्हणायचे भेटीगाडी झाल्या का? कुठली भेट? मला बोल होते. पण तेव्हा निघून गेले. आणि 5-7 जण मला आले की एवढे तुम्ही इच्छुक आहात का? तुमची निवड केली आहे. काका आणि त्यांच्या सहकार्याने मला तशी सूचना दिली. आणि मी तुझ्या अवस्थामध्ये होतो. कारण माझा हेतू वेगळा होता की इथे फक्त होय होय म्हणायचं आणि 2-3 महिने ढकलायचं. ऑर्डर घ्यायची आणि सायंटिस्ट मी मगाशी बोलले मला संघर्ष सोडला नाही. पण मित्र तेव्हा काय झालं 95 ते 2008 चा काळ होता. मी राहुरी कृषी विद्यापीठ, परभणी कृषी विद्यापीठ, कोकणाला दापोली कृषी विद्यापीठ आणि अकोला कृषी विद्यापीठ या 4 विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि सायंटिस्टला प्रयत्न केले. पण त्या काळामध्ये एवढे यश आलं नाही. पण संख्या जास्त नाही, अपॉइंटमेंट कमी होत्या. दरम्यान या ठिकाणी पण माझं बेसिक 2000 ते 35 होतं. 4थ्या लागलं चांगलं बेसिक होतं. मला याच्यापेक्षा खालचे पद मिळाले. SRA सिनियर रिसर्च असिस्टंट, JRA ज्युनियर रिसर्च असिस्टंट, नंतर झाला असतं प्रमोट. पण ती बेसिक कमी होती. म्हणजे मला पण मी काय केलं सासरे वगैरे आमची LIC डेव्हलपमेंट ऑफिसर. मग असा एक चर्चा केली का पोलीसची शाळा झाली आहे, एक मोठं संकुल आहे, नामवंत संस्था आहे, सध्या कंटिन्यू करूया. त्या 2-4 वर्षामध्ये झालंय तर माझं मन रमलं. दोंडा नाण्याच्या भूमीत माझे पण पाय दूर गेले. मी मग अप्लाय करणं सोडलं. आणि दुसरा मुद्दा असा का इथं देर इज नो ट्रान्सफर इन द वन इन्स्टिट्यूट इन द स्टेट अँड कंट्री. पोलीस मधून कुठली बदली नाही. आता जर मी कृषी विद्यापीठात असतो तर आज भंडारा, उद्या अमरावती, उद्या अकोला आणि त्यांनी ऑर्डरमध्ये यू आर लायबल टू ट्रान्सफर इन एनी पार्ट ऑफ द ज्युडिशियल ऑफ द युनिव्हर्सिटी असं क्लॉज होतं. तेव्हा मला आय हॅव टू ऍक्सेप्ट इट. पण पोलीसची संस्था हे कमी व्हायला चांगली आहे. मी पण ठरवलं का सिनियर कॉलेजचं बेसिक 2200 होतं. 2204 माझं 2000 ते 35 200चा फरक होता. मी स्वीकारलं. चांगलं पेमेंट होतं. आणि नंतर मित्र आपल्या समोर आहे तेव्हापासून पद महत्वाचं नाही, मला काम महत्वाचं आहे. आता पदाकडे बघितलं नाही. मी सायंटिस्ट लागलो असतो, प्राध्यापक लागलो असतो, काही गरज नाही. ज्या ठिकाणी मी काम करतोय वडिलांचा मला संदेश आहे किंवा वडिलांचा मला सल्ला आहे तू कुठे जा प्रामाणिक काम कर. ते पण शेतकरी माणसं हुशार माणूस गावात लावतो. मी म्हणून साथी सांगितलं गावात उच्च शिक्षण आणि मी ते झोपलं. जे आपण सुद्धा एक पुराव्या मी गेल्या 1995 पासून 19 जून 1995 पासून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आपल्या समोर आहे. फार मी जास्त आपल्याला फक्त मागचा आढावा सांगतोय. मी कसा आहे व्यक्त केले मी तुम्ही अनुभव केलाय. मी काय सांगावं त्यामध्ये काही येणार नाही. आजपर्यंत मी एवढं म्हणेन आपण सुरुवातीपासून मी आपल्या पोलीस शिक्षण प्रशासनाची निश्चितच प्रामाणिक सेवा करतोय. माझ्या अध्यापनाच्या काळामध्ये सामाजिक कार्यामध्ये निश्चित मला फार त्रास झाला, कष्ट पडले. पण संघर्ष वृत्ती असल्यामुळं, चिकटपणा असल्यामुळं, जिद्दी असल्यामुळं अध्यापनाचं काम आजपर्यंत मी जवळपास 11 मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आहे. पहिले मुख्याध्यापक चिठ्ठी नाही सगळं पाड्या पण नाही
पहिले मुख्याध्यापक डाके सर, पुन्हा भोसले सर, पुन्हा विडीवाडी सर, गुराडे मॅडम, गोरंबेकर सर, पुन्हा आपले पिसीवाडी मॅडम आल्या, आरिफवाडी सर आणि काही काळ आपले यशवंत कुलकर्णी सर आणि आता ते विद्यमान आमचे प्राचार्य अनिल सावंत. मग अशी बोलल्याप्रमाणे त्या पदावर नसताना त्यांच्या माझ्यावर निश्चित मित्र म्हणून त्या व्यक्त केली वगळणी फार प्रेम आहे. आमचं मध्यत्व जे आहे फार घट्ट आहे. तेव्हा पण होतं प्राचार्य झाले पण ते मला मित्रांचीच आजपर्यंत त्यांनी मला ट्रीटमेंट दिली. एवढे सरांकडे कधी आणि मित्र म्हणून ते दंबल द्यायचे. मित्र पण म्हणायचे काम पण सांगायचे सर मला सहन होत नाही, इलेक्शन ऑर्डर घ्या हे सर सांग. आता परवा आपल्या कुलकर्णी मॅडमचा सेवामुक्ती कार्यक्रम होता. माई माझ्या गेअर शिल्लक आहे. जो माणूस रविवारी काम करतोय तो कशाला गेअर काढेल? गेअर माझ्या शिल्लक आहे. 2-3 महिने माझ्या शासनाला आता मी देणार म्हणजे काम झालंय बघा. गेअर सुद्धा घेऊ शकलो नाही आणि रविवारी या लागते आणि सोमवारी गेअर कशाला काढायची? शिल्लक ठेवलंय. त्या दिवशी मी लॉंग निवड होतो आणि दररोज आपल्या आरपी कदम सर एवढे सर त्या कमिटीमध्ये आहे बघा कुठल्या कुलकर्णी मॅडमचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे. तुम्ही अंतर्गत समिती प्रमुख आहे सर म्हणजे मी दिलदार माझ्या विचारली मला माझ्या एवढ्या माझ्या खात्यावर बॅलन्स आहे ते कधी यायच्या. मी 1 डिसेंबर नंतर मला काही देणार नाही, विनंती करून स्वीकारणार नाही. बोलावलं लोकांनी आणि बोलावलं मला जबाबदारी घेतली आहे नाही म्हटलं तुम्ही जबाबदारी रजा कॅन्सल केल्या. आमच्या उपप्राचार्य पाटील मॅडम आहेत म्हटलं अर्ज बदलूया आता पाटील मॅडम असं काम केलंय. मित्र सुट्टी नव्हे प्रचंड काम केलं आणि अध्यापनाचं काम करत असताना निश्चितच आपल्या परिसरामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीमध्ये फार काम केलंय. त्याचा परिपाक म्हणून मला जवळपास 1 यांच्या आसपास पुरस्कार प्राप्त झाले. आपल्या पंचायत सेवेचा आदर्श शिक्षक मगाशी उल्लेख झाला आहे. शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्ह्याचा आणि आपल्या विभागाचा मी ज्या खात्यात काम करतोय व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण कार्यालय पुणे या कार्यालयाचा आपल्या विभागाचा पहिला पुरस्कार झाला. सांगली जिल्ह्यामधून जवळपास 1988 पासून तर आज लागलाय पहिला पुरस्कार मिळाला. त्याची मोठी कमिटी होती. चंद्रकांत पाटील महसूल मंत्री दादा यांच्या हस्ते मला सत्कार झाला. म्हणजे मी पावते आहेत माझ्या सांगली जिल्ह्यातून 36 ते 38 संस्थांमधून राजकारणी लोकांच्या संस्थेतून प्रस्ताव आले. त्या रवींद्र योजनेचं नाव एकच टिकमार झालं. लोक म्हणायचे तर आपण जाऊया. मला नाही केलं काय असेल आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतंय ज्या संस्थेत मी काम करतोय त्या संस्थेने मला 26 जानेवारी 2023 रोजी जो उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान दिला, सत्कार केला, माझं कार्य अधोरेखित केलं आपा हे मी फार अभिमानाचं समजतो. इतर संस्थांनी मला एक पुरस्कार आहे माझ्यासाठी ते महत्वाचे आहे पण त्यापेक्षा माझा घरचा माझे सचिव माझे अध्यक्ष माझ्या माई माझे प्राचार्य सावंत सर सहकारी हे त्या व्यक्तीला योग्य व्यक्तीला दिला हे यांना सगळं माहिती आहे. पण बाहेरचे आले तर घरचा कुठे आहे याने सुद्धा माझी दखल संस्थेने घेतलेली आहे. संस्थेने मला भरभरून दिलं आणि मी पण शिक्षक म्हणून आपला कमी पडलो नाही याची आपल्याला जाणीव असेल. बोलण्यासारखं भरपूर आहे. आणि यानंतर परत पुरस्कार झाले. शिक्षक संघटना शिक्षण सेवक परिषदेला चिकट मानून 3 वर्ष ही निवडणुका लढलोय. जिल्ह्यात आपण माझे 2 लोक म्हणायचे रिपोर्ट जप्तोय. आपण मी विरोधकांच्या योजना काढल्या एवढे सरांचं रिपोर्ट जप्त नाही दुसऱ्याला लोकांना काढलाय एवढी हिंमत मारली. आणि आता जेव्हा आमची एसी कुंभार जप्त राहिली माझी सेवा आहे 2 वर्ष. मी झालो होतो 56 वर्षाचा. कुंभार साहेब पण होता आवडते मला उभं राहायचं आहे एवढे तरी मागा शब्द नाही तर पाठवून एवढं पाठी आहे सगळं कुंभार योगेश्वर सहकारी मगाशी बोलले. आपण 4थ्यांदा एकदा पडल्यावर आपण गप बसतोय. दुसऱ्यांदा पडलाय परत नाम राहत नाही. तिसऱ्यांदा म्हणतो मला अर्थ करायचं नाही आणि नवीन म्हणतात 4थ्यांदा आपण करायचं हे आपण धाडत नाही. समजा करा हो बोलायला मिळते ज्याने किती काढली त्याला पाणी मिळेल. जो गुन्हा हाती घेत नाही तो पॉलिटिकल लावत नाही आणि पाणी पाहिजे अशा कल्पी नव्हे. मित्रांनो संघर्ष जीवन आहे आपण अनुभवलेला आहे भरपूर होत आहे. संस्थेनं तेव्हा तत्कालीन आपले चेअरमन एस के काका नाव घेतलं लागेल. हनुमंतराव पुजारी मेजर आमचे आबा आमचे सचिव यांचे आजोबा सन्माननीय लक्ष्मणराव सिद्धे तात्या
आनंदराव आपले दादा पाटील सरांचे व्यवसाय जोडे आणि आपले जोशीराव कदम बापू आणि पूनम परिसर इतरांचं नाव माहीतच आहे. ह्या ठिकाणी माझी मुलाखत घेतली होता आणि ती खरी इतकं प्रेम का नंतर भेटल्यानंतर मी त्यांच्या वयाच्या अगदी निम्न वय असतं माझं अजूनही जोशीराव बापू भेटले. सांगे तात्या सॉरी काही नावानं बोलायचं सांगे तात्या आपल्यात नाही, आरेश पाटील नाही, विलासराव पाटील नाही, ह्या लोकांचं अजूनही मला तेव्हा वाईट वाटायचं. मी आपला 28-29 वर्षाचा एवढे सर परिसर म्हणायचे इसके का म्हणायचे एवढे सर बरं आहे ना इतका आला. त्यांनी मला आपण संधी दिली. मेजर आव्हाणी गजानरावजी तात्यांनी एसके काकांनी इतर सगळ्यांनी त्या संधीचं मी सोनं केलं. तुम्ही जेव्हा संधी दिली मी तुम्हाला नाराज केला नाही. एवढं मी आता निष्कर्ष काय करा एवढे व्यक्ती म्हणेल संस्थेनं मला वर्ग दिलं मी प्रयत्न केला दिलं होणार नाही. एक शिक्षक म्हणून जेवढं देता येईल सचिव साहेबांनी मला एक वार्तापत्र बोलून शिक्षण मंडळाची जबाबदारी दिली. मी ऍग्रिकल्चरचा माणूस सायन्सचा माणूस मराठी मला काय मराठी माणूस आहे पण शेवटी मराठी भाषा. आमचे देशपांडे सर बडगुळ सर हे मराठीचे शिक्षक आहेत त्यांना जास्त असतं. सचिव म्हणून जर तुम्हाला घ्या लागतं सावित्रीचं प्राचार्यांना माझी गेली आमचे प्राचार्यांना समाज होतो म्हटलं मला का देत आहे सर तुमच्याकडे दिलं तर आमचं बाहेर पडेल. तुमच्याकडे जे आमचं काम दिलं खात्री आहे आमचं निघेल सिद्ध केलं हे मी बोलणं एक नंबर आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा एवढे या वर्षी पण काय करा शिंदे सर माहिती म्हटलं शिंदे सर गेल्या वर्षी काढला घेऊ किती काम आता काम मीच बोलणार नाही किती काम लागतं आणि चांगले काय की आमच्या संघ दोघांनी वाटलं संस्थेच्या उपक्रमाने एवढं माझं माझ्या संस्थेच्या उपक्रमात सहभाग ऍग्रिकल्चरचा माणूस आहे कमालीचा आहे पण तो अंक सगळ्या वाचला. मराठी लोक देशपांडे सर आहेत आमचे बाळ सर आहेत यांचा खेळ आहे एवढे सर तुम्ही चांगला अंक काढला. मित्र प्रयत्न केला फार चांगला मला मोठं म्हणणार नाही परीक्षेत तुम्ही आहात आणि अशा प्रकारे माझ्या सेवेमध्ये मी अध्यापनाचे काम करत असताना अनेक संघटनेमध्ये काम करतोय व्हाईस चेअरमन काम करतोय तज्ञ संचालक आहे. गेल्या 14-15 वर्षापासून पोलीस परिसरामध्ये परिवर्तन साहित्य संघटनाचं चादर मी करतोय. आज नाना कोतापल्ले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असे मान्य बोलावले पोलीस साहित्य निर्माण साहित्य निर्माण आले अशा प्रकारची भावना व्यक्त केली. आमचे मित्र गिरीश शेट्टी आला नाईक 14-35 सामाजिक कार्य करतो शिट्टी संस्था स्थापन केल्या अनेक होत आहेत ते या ठिकाणी माझ्याकडे एक लेटर पॅड झाले जेवढे पद आहेत काही लोकांनी उल्लेख केला नाही म्हणजे अध्यापनाचे काम असताना सामाजिक पोलीस भूमीमध्ये विद्यार्थी शेतकरी मेळावा घेतले शेतकऱ्यांसाठी सल्लागार म्हणून काम केलं भरपूर लेखन केलं आकाशवाणी व्याख्यान झाले कॉलेजमध्ये 100च्या वर व्याख्यान झाले लेखन झाले राष्ट्रीय लेवल राज्य लेवलला नॅशनल लेवलला पण माझा आर्टिकल बराचसा पब्लिश झाले. मित्रो एवढे सर तुमच्या समोर आहे मुद्दा तो येतोय मगाशी बोलल्याप्रमाणे फार वाटतंय मला संस्थेने संधी दिली मी प्रयत्न केला. आज आपण सर्वांनी संस्था आणि सगळं आपल्या सर्वांचे शिक्षक बंधू शिक्षकेतर बंधूंनी त्या ठिकाणी आमचा सन्मान केला. आमच्या अगदी योग्य वेळी 30 तारखेला तुम्ही आम्हाला या सेवेलक्ष नियमानं जे व्हायला पाहिजे ते योग्य दृष्टी ठरवला. प्राचार्यांनी चांगलं सूचनियोजन केलं आम्हाला बरं वाटलं आणि जेवढं लेट झालं तेव्हा त्या विषयाची तीव्रता कमी होती महत्व कमी होतं. हा सत्कार डिसेंबरला असता तर कदाचित आम्ही म्हटलं असतं आता शिंदे सर आपण असू द्या का पुढच्या वर्षी घेऊ डिसेंबर कशाला आता डिसेंबरला नाही मी वर्कर समोर आला नाही आपण त्रास म्हणतो बरं असं बोलण्याचे कधी कधी त्रास म्हणतो असू द्या शेवटी स्वभाव आहे. वर्कर बोलणे संघर्ष करणे उभं राहणे सरांनी मला शिकवलं दिले असं भरपूर बोलता येईल. पुन्हा एकदा आपण आयोजन केलं संस्थेने संधी दिली आणि एक सत्कार केला. मी सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्ष नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आजची सत्कारमूर्ती एवढे सर एवढे मॅडम त्यांच्यावर आलेले आहेत. पाटील मॅडम आणि त्यांचे सर्व फॅमिली मेंबर्स आणि सर्व सोबत उपस्थित शिक्षक शिक्षिका सरांनी इतकं बोललं की त्यांना काय बोलायचं खरं राहिले नाही आणि त्याच्या अगदी भरभरून मनोगत व्यक्त केलं. एवढं सांगतो की आजच्या दोन्ही सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केलं आपापल्या स्वभावानुसार. पाटील मॅडमनी शांतपणे आम्ही थोडक्यात मनोगत व्यक्त केलं आणि सरांनी सूत्रसंचारी सांगितलं थोडक्यात आवडा त्याने आवड थोडक्यात बघायला भाषांमध्ये मला वाटतं 18 वर्षी पुढे त्याला हा उत्साह असेल तर शिकवताना काय केलं असेल कुणाला एखादा वर्ग अटेंड करायला पाहिजे.
टाइमटेबल थांबलेलं असतं, टिकटिक थांबलेली असते, त्यामुळे स्वतःचं टाइमटेबल आपण तयार करावं लागतं आपल्यासाठी आणि फॅमिली मेंबरसाठी आणि आरोग्य जपल्याकडे. त्यामुळे दोन्ही सरकारी मूर्ती आणि त्यांची सर्व कुटुंबीय सर्वांना दीर्घायुष्य लाभो आणि पुढील सर्व आयुष्य त्यांनी अतिशय आनंदाने आणि आरोग्यपूर्ण त्यांचं जावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. आजच्या कार्यक्रमाच्या सर्वांना नमस्कार. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव पुरस्कार विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस सेवानिवृत्ती सत्कार समारंभ आज शनिवार दिनांक 30/11/2024 रोजी नियत वयोमानानुसार श्रीमती उषा विलास पाटील पर्यवेक्षक प्राथमिक विभाग, श्री रवींद्र मुनीराव जेवले पूर्णवेळ शिक्षक हॉर्टिकल्चर HSC वोकेशनल विभाग या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याचे काम माझ्याकडे आलेले आहे. आता तुम्हाला माहितीच आहे आपल्या विभूते मॅडम, दळस सर, भडगुजर सर आणि सावंत सर यांनी या दोघांचं भरपूर कौतुक केलेलं आहे. त्यांनी एवढंच आश्वासन दिलं भडगुजर सरांना की निश्चितच एवढे सर आपल्या मुलांचं लग्न ठरवतील, आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहूया आणि मी आभाराचं काम माझं चालू ठेवते. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय उदादेप्पा या ठिकाणी कार्यक्रमाला आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील याही उपस्थित राहिल्या, त्यांचेही आभार. त्याचबरोबर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे उमदे नेतृत्व करणारे सचिव आमचे श्री धोंडराम शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचबरोबर पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री जयनाथ कदम, श्री जगन्नाथ साडगे तात्या, श्री प्रशांत कुलकर्णी सर, श्री संजय कुमार सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. लक्ष्मणराव पुरस्कार विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे आमचे उत्तम प्रशासक माननीय मुख्याध्यापक श्री S. सावंत सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच आमचे ज्येष्ठ शिक्षक M.A. पाटील सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री जुली गायकवाड सर उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानते. तसेच प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री R.P. कदम सर, पर्यवेक्षक श्री S.G. धडस सर, त्याचबरोबर श्री दाभाडे सर हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच SS कॉलेजचे उपप्राचार्य श्री साळुंके सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचेही प्रशालेच्या वतीने मी आभार मानते. त्याचबरोबर इंग्लिश मीडियम स्कूल पलूसच्या मुख्याध्यापिका निर्मला पाटील मॅडम याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच आपली शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वतीने आमच्या एवढे सरांचा सत्कार केला, त्याबद्दल माननीय संचालक श्री संजय कुमार सर यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर सत्कारमूर्ती श्रीमती UV पाटील मॅडम, त्यांचे आप्त इष्ट परिवार मित्र, त्याचबरोबर पलूसमधील प्रतिष्ठित नागरिक यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच सत्कारमूर्ती श्री येवले सर, त्यांच्या वहिनी सौ संहिता येवले, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आलेले त्यांचे उपस्थित असलेले नातलग, पलूसमधील प्रतिष्ठित नागरिक व मित्र परिवार यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच प्रशालेतील आपण सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनी यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर आमच्या काही कमिटीने उत्तम प्रकारे काम केलेलं आहे, त्यांचेही आभार मानणे मी माझं कर्तव्य समजते. बऱ्याचदा तुम्ही खरे यांचे शिलेदार आहात. यामध्ये बैठक व्यवस्था श्री DB खोत सर प्रमुख आणि त्यांच्या कमिटीचे मी आभार मानते. त्याचबरोबर चहापान नाश्ता श्री आर्य सलामते सर प्रमुख व त्यांची सर्व समिती सदस्य यांचेही मी आभार मानते. हातधुवे विभाग श्री KC मडके सर प्रमुख आहेत, त्यांच्या कमिटीचे मी आभार मानते. त्याचबरोबर रांगोळी विभाग याच्यामध्ये MS पाटील मॅडम, त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे रांगोळी काढलेली, येतानाच मन प्रसन्न झालेले आहे त्यांनी रांगोळी बघून, त्यामुळे अशीच उत्तम रांगोळी त्यांनी नेहमी काढावी अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि या कमिटीचे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर पोशाख विभाग SS माळी सर आणि त्यांचे सर्व सदस्य यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर फोटो काढणे याच्यामध्ये खोबरे सर, माळी सर यांचेही मी आभार मानते. सूत्रसंचालन अतिशय उत्तम पद्धतीने श्री देशपांडे सर आणि त्यांच्या टीमने केलेले आहे. त्याचबरोबर त्यांच्या टीमचे सदस्य YJ पाटील सर आणि देशपांडे सर यांचेही मी आभार मानते.
डिजिटल करणारे श्री चांदेकर सर यांचे मी आभार मानते. तसेच निमंत्रण कमिटी जी आहे त्याच्यामध्ये शिसाळ सर प्रमुख आहेत आणि त्यांचे सर्व कमिटी मेंबर्स यांचे मी मनापासून आभार मानते. फलकरेखन अतिशय उत्तम पद्धतीने मलमे सरांनी पार पाडलेले आहे, ठोंबरे सरांनी त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग ठोंबरे सर प्रमुख आहेत आणि त्यांचे कमिटी मेंबर्स मुल्ला सर, शिंदे सर आणि पाटील सर यांचेही मी मनापासून आभार मानते. तसेच आमच्या प्रशालेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सर्व शिक्षकेतर बंधू आणि भगिनी यांचे मी मनापासून आभार मानते. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, सर्वांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आणि त्याचबरोबर चुकून माझ्याकडून जर कोणाचे अनावधानाने जर राहिलं असेल तर त्यांचे आभार. तर मला एक आठवण करून दिलेली आहे. आपलं स्वागत गीत जे म्हणलेलं आहे त्या स्वागत गीताचे प्रमुख पवार सर आणि त्यांच्या टीमचे व आमच्या विद्यार्थिनींचे मी मनापासून आभार मानते. शेवटी मी युवी पाटील मॅडम आणि देवटे सर यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देते व मी माझे आभाराचे 2 शब्द इथंच थांबवते. संयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.